साहेबांच्या वेळेस माझ्याबरोबर गुरुदत्त कन्स्ट्रक्शन कंपनी काम केलं होतं. गुरुदत्त कन्स्ट्रक्शन कंपनीने माझ्याबरोबर काम केलं होतं. टी. चंद्रशेखर साहेब असताना जो आम्ही रस्ता रुंदीकरणातले विस्थापित लोकांचे प्लॉट लेवलिंग केले, डोंगर फोडले, जागा लेवल केले, विस्थापितांना घरं दिले, नागरी सुविधा दिला. तर त्या ठिकाणी नाला त्या काळी UCR नाला, काँक्रीट नाला आम्ही बांधला होता. त्या काळी गुरुदत्त कन्स्ट्रक्शनचे जे जगताप माझ्याबरोबर होते. तेव्हा कावा खारेगाव प्रसंगी मी त्यांच्याशी बोललो. त्याने मला विचारलं मान्यता वगैरे. म्हटलं मान्यता वगैरे नंतर होईल, परंतु एनी हाऊ मला हे काम करू दे आणि तुला पैसे देण्याची जबाबदारी माझी, असं मी शब्द दिला. त्याला माहिती आहे रवींद्र शिंदेचं शब्द म्हणजे एकवचनी असतो. केलेल्या कामाचे तर पैसे दिल्याशिवाय सोडत नाही आहे कोणाला, आणि कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसेही वाया घालून देत नाही, आणि कुठल्या गरिबाचे तर मुळीच नाही आहे, लक्षात द्या. त्यामुळे गुरुदत्त कन्स्ट्रक्शन कंपनी तात्काळ 2 पोकलेन, 4 डंपर श्रीजी व्हिलाच्या मागे जाऊन उभं केले. संपूर्ण पारशिक पाण्याचा वॉल सिक्युरिटी आहे, पाईपलाईन आहे, तिकडं ते खोदत घेतलं. तर टोल नाल्याकडे एक नाल्याचं कळवट येतो, टोल नाक्याच्या पलीकडे खारेगाव, तिथपर्यंत आणून खोदलं, जॉईंट केलं, तो कलवट साफ केला. आणि नंतर NH4मधला कलवट ही बाजूला खोदला. तो मुंब्र्यातील एकाच कल्पेशला, एक कल्पेश नावाचा कोणतरी पोरगा होता, त्याला ते काम दिलं. धनंजय गोसावीने दिलं, कारण धनंजय गोसावी उपनगर अभियंता होते, ते दिलं. आम्ही NH4चं काम 24 तासात केलं. पोलिसांच्या ट्रॅफिकच्या परवानग्या, सकाळी 8 वाजता मी जिममधून मुलीला शाळेत सोडलं, सकाळी 7 वाजता जिममध्ये गेलो, अर्धा तासाचा जिम केला, 8 वाजता गाडी काढली, थेट खारेगाव टोल नाका NH4वर आलो. त्यावेळेस जिमची शॉर्टच होते आणि टी-शर्ट्स होता. आलो, झेन गाडी होती सफेद. ड्रायव्हरला म्हटलं हवे जाऊ नकोस, आपल्याला साईटवर जायचं आहे. गेलो, NH4वर उभा राहिलो, घेतलं खोदायला, गाड्या बंद केल्या, खोदलं, रात्रभरात खोदलं, दिवसभरात खोदलं, रात्रभरात कॉन्क्रीट करून पाईपही टाकले. आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्यावर माती टाकून, खडी टाकून भराई करून रस्ता चालू केला. राहिलं फक्त डांबर आणि कॉन्क्रिटिंग करण्याचं. तर दुसऱ्या दिवशी रस्ता चालू केला, तर रस्ता तर चालू झाला ना 24 तासामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी वन साईड कॉन्क्रीट केलं, आणि कॉन्क्रीट केलं, ते कॉन्क्रीट सुकलं, तर इकडं गाडी चालू केलं, दुसऱ्या दिवशी त्या बाजूने कॉन्क्रीट चालू केलं, तर त्या बाजूचं कॉन्क्रीट सुकलं, तर त्या बाजूने गाडी चालू केलं. तर अशा प्रकारे 1 बाय 1 साईड बाय साईड नंतर डांबर टाकलं, त्यामुळे रस्ता पूर्ववत झाला. अशा प्रकारच्या कथा आहेत. आणि दुसरं म्हणजे अजून महत्त्वाची कथा आहे, आनंदनगर चेक नाका. एक बातमी आली पेपरमध्ये आणि फोटोसहित आली की पंपिंग स्टेशन मलनिस्सारण केंद्र, पंपिंग स्टेशन आनंदनगर चिखलवाडी मलनिस्सारण पंपिंग स्टेशन आहे, पंपिंग स्टेशन नंबर 1. तर तिथे काय झालं, तिथे आपले काही कामगार राहतात, एक 25 कामगार राहायचे. तिथं माझा एक कारकून पण राहायचा, मलनिस्सारण ड्रेनेजचा विभागाचा. तर रात्री अचानक लाईन चोकअप झाल्यामुळे संपूर्ण मैला त्या तिथे राहणाऱ्या 25 लोकांच्या घरात गेला. डायरेक्ट 2 फुटापर्यंत मैला घरात होता. संपूर्ण घाणीचं साम्राज्य, मैलेचा वास. मलनिस्सारण केंद्र होतं, मैलाचा वास. सर्व लोकांना पुनर्वसित केलं. रात्रीची घटना झाली. लालासाहेबांचा फोन आला, अरे रविजी तुम किधर हो? रात्री 9 वाजले होते. मतलब साहब जब मैं अभी जस्ट घर पे आया हूँ, एक काम करो, कपड़ा वपड़ा मत निकालो, वैसे के वैसे घर पे से
निकलो और चिकलवाड़ी में आ जाओ. तर गेलो आणि मला आदेश दिले, रवि जी तुम जरा इन्स्पेक्शन करके देखो क्या प्रॉब्लेम है, सॉर्ट आउट निकालो. तर संपूर्ण चारी बाजूने निरीक्षण केलं असता चेंबर उघडायला लावलं सर्व्हिस रोडमधलं, तर आतमध्ये सिमेंट पाईप होता. तो काही सिमेंट पाईप रस्त्याच्या वरती नव्हता 1 फुटावर, तर 35 फूट खाली रस्त्याच्या खाली होता. चेंबर उघडलं तेव्हा कळालं 35 फूट खाली पाईप होता. माझा कॉन्ट्रॅक्टर हुशार होता. हुशार होता. त्याला सांगितलं तू जरा चेक कर. त्याने बांबू टाकून 2-2 दोरा टाकून, बांबू तर नाही पुरत 35 फूट खाली, दोरा टाकला. दोरा टाकून बघितलं तर 35 फूट खाली कॉन्क्रीट पाईप ब्रश झाला होता आणि चोकअप झाला होता. त्याच्यामुळे संपूर्ण घरामध्ये पाणी घुसलं. तर आता काय करायचं, पावसाळा होता आणि निविदा नव्हती, तरतूद नव्हती, टेंडर नव्हतं. फक्त टेंडर होतं ते माझं दिव्यामधलं होतं. तेव्हा हे सगळं इन्स्पेक्शन केल्यानंतर मी के डी लाला साहेबांशी बोललो, साहब ऐसा ऐसा है कि ये काम हो सकता है. मैं क्या निर्णय दिला, सब काम हो सकता है लेकिन आपको एक मेरे को सपोर्ट करना पड़ेगा, क्योंकि सिटी में एक भी टेंडर नहीं है. तो मेरा टेंडर जो है वो दिवा का है. तो हाउ यू मैच इट, सो आई आंसर दैट यू ओनली गिव वन जनरल बॉडी ठराव टू मी to change of location. You only give general ठराव to me change of location, then I start the work. तर इमिजिएट दुसऱ्या दिवशी सकाळी मला लालसाहेब हो म्हणाले, तुम्हाला महासभेचा ठराव देतो. आणि मी इमिजिएट दुसऱ्या सकाळी त्या कॉन्ट्रॅक्टरला झोपेतून उठवलं, बोला बरं पहिल्या साईटवर ये. तो लगेच पोकलेन मशीन घेऊन आला. जे दनादनी करत खोदून काढला अख्खा रस्ता. दिवसभरात खोदून काढला अख्खा रस्ता. तो ब्रश झालेला पाईप काढला. 35 फूट खाली, 35 फूट ग्राउंडच्या खाली, बिलो अंडरग्राउंड मी एक RCC कलवट 8x7चा बनवला. RCC कलवट 8x7चा बनवला आणि जॉईंट हायवे खालून जॉईंट केला. हायवे खालचा पाईप्स काढता नाही आलं, कारण ते हायवे रोड होता, खोदता नाही आलं. त्यामुळे तो हायवे पाईप ड्रेनेज लाईनने साफ केला आणि तो कलवट त्याला जोडला. आणि आत्ता तो मला वाटतं हे केलं अंडरग्राऊंड, मी गेल्यानंतर ते केलेलं आहे. हायवेमधलं अंडरग्राऊंड मी गेल्यानंतर केलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्वनियोजन मी करून ठेवलं होतं. त्यामुळे तो काम मी महिना 45 दिवसात पूर्ण केलं. तेही काम 45 दिवसात केला. पाऊस कंटिन्युअसली धोधो पडत होता, पण ते खोदणं पण गरजेचं होतं. पावसात ॲक्च्युली काम करत नाही, परंतु मी चारी बाजूने प्रोटेक्टिव्ह बॅरियर लावले आणि सेंटरिंगमध्ये पण बॅरियर लावले. खोदताना फळी पत्रा, खोदताना सेंटरिंग असं करत 35 फुटापर्यंत खाली खोलत गेलो. कारण सेंटरिंगमुळे रस्ता खचत नाही. तर ग्रीप मिळते चारी बाजूने ग्रीप मिळाल्यामुळे तो रस्ता खचला जात नाही. कारण पाऊस पडत होता, खोदलं की तो रस्ता खचणार. त्यामुळे ते ग्रीप मिळाली. मी खोदलं की सेंटरिंग टाकायचं, असे करत तो रस्ता पूर्ण खोदला. हायवे अथॉरिटीवाले मला शोधायला आले. अथॉरिटीवाले चौकशी करत मला शोधलं, अरे पाऊस पडतो, तुम्ही कसं काय खोदलं, हायवे रोड खचला तर काय करणार, अख्खं ट्रॅफिक जाम होईल, VIP येतात, VIP जातात. त्यांनी इन्स्पेक्शन केलं, त्यांना मी काय जागेवर मिळालो नाही. मी कार्यालयात असेल की दुसऱ्या साईटवर असेल. तर त्यांनी मला लिखित पत्र पाठवलं, मेमो पाठवला. कोणी हायवे अथॉरिटीवाल्याने मेमो पाठवला, इट इज डेंजरस टू द पीपल हू आर मूव्हिंग फ्रॉम VIPs पर्सन्स फ्रॉम दॅट हायवे. असं मला पत्रात लिहून दिलं. इफ एनी इन्सिडेंट्स इज हॅपन
यू विल बी द रिस्पॉन्सिबल फॉर दिस वर्क, असं मला गरमागरम खरमरीत लिहून दिलं पत्र. आता मी तर तेवढ्याच ताकदीचा माणूस आहे लिखण्यामध्ये, मला सांगायची गरज नाही. मी ते खरमरीत पत्र वाचून असा चिडलो आणि मी खरमरीत उत्तर लिहिलं, आय ॲग्री व्हॉट यू सेड दॅट रोड अथॉरिटी अभियंता इंजिनियर्स, आय ॲग्री व्हॉट यू सेड दॅट there is dangerous in rainy season, there is a dangerous to slide the highway road and now VIP people are going from that road. तर मी मराठीत उत्तर दिलं की माझ्या चिखलवाडीमध्ये जो काही इन्सिडेंट झाला त्याच्यामध्ये 25 नागरिकांचा जीव धोक्यात होता. जर ते मलनिस्सारण त्या लोकांच्या नाकात तोंडामध्ये झोपेत गेलं असतं तर 25 लोक मेली असती, तर ह्याला हायवे ऑथॉरिटी जबाबदार राहिली असती का, असं उत्तर पाठवलं. आणि हा रस्ता व्ही आय पी लोकांसाठी नाही आहे, हा रस्ता व्ही आय पी लोकांसाठी नाही, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाच्या करातून हा पैसा होतो, तो व्ही आय पी लोकांसाठी होत नाही. त्यामुळे नथिंग अबाउट टू टेल मी द व्ही आय पीज, असं खरमरीत उत्तर दिलं. and called, give the show cause to that person who has wrote me that letter, असं केलं. ते लोक लालासाहेबाला येऊन भेटले. लाला साहब देखो आपके इंजीनियर ने हमें क्या लिख दिया है, बराबर है, तुम जैसे लिखोगे वैसा वो मेरा आदमी लिखेगा ना, वो होशियार है बहुत. लाला साहब बोले, अरे बाबा हो आदमी VCDI का है, पोस्ट ग्रॅज्युएट से है, यू डोंट रोट सच टाइप ऑफ लेटर, ही वॉज अ प्रॅक्टिकल मॅन ऑन फील्ड. अशा प्रकारचं समेट लालासाहेबांनी केला. ते बोलले ठीक आहे, मी काळजी घेतो, रस्ता खचला जाणार नाही याची काळजी घेतो, आणि काम केलं. 45 दिवसात ते काम केलं. बिलो द ग्राउंड 35 फूट कलवट बांधला, एलिव्हेटेड चेंबर बनवला, तो अजूनही सर्व्हिस रोड चिखलवाडीजवळ आहे. आणि त्याच्यानंतर 50 फुटी बाय 20 मीटर बाय 20 मीटरचा कॉन्क्रीट रस्ताही केला त्या कॉन्ट्रॅक्टरकडून. तर काय होतं, निविदा, नाल्याची निविदा होती दिव्यातली, आम्ही नाला कलवट करतोय असं त्याचं मॅचिंग केलं आणि महासभेचा चेंज ऑफ ठराव घेतला आणि त्या कामाचं बिल काढलं. असे मी तुम्हाला महत्त्वाचे 3 प्रसंग सांगितला. हा असाच कॅलिबरचा अभियंता आहे. संक्रमण शिबिराचं अनेक नाविन्यपूर्ण कामं केलीत. सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, BOT स्कीम मी आणली, सुलभ शौचालय स्कीम आणली. अनेक शौचालय जवळजवळ 1,500 शौचालय ठाणे शहरात बांधले. त्या काही स्वच्छ भारत अभियान पण नव्हतं. आणि अजूनसुद्धा माझ्याकडे लोक येतात, साहेब आपका हात बहुत अच्छा है, आप मेरे को हम लोगों को काम दो. तो मी अशा प्रकारे लोकांना एक आता 150 शौचालय, सुलभ शौचालयांचं प्रपोजल, ज्यांचं ॲग्रीमेंट रद्द झाले त्यांचं ॲग्रीमेंट नूतनीकरण करणं, शौचालय नव्याने करणं बाय NGOsपासून, त्याचा प्रस्ताव मी आरोग्य खात्याकडे पाठवलेला आहे. आधी कन्सल्टंट म्हणून तो फॉलो करतो आहे. तर अशा प्रकारची माझी हिस्ट्री आहे. आणि ही ज्युनियर इंजिनियर एक अतिक्रमण विभाग, तो पण माझा इतिहास आहे. अतिक्रमणमध्ये मी कधी कोणाला घाबरलो नाही, आनंद दिग्गजनं दम दिलेला आहे, एवढं मला माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारचा हा कॅलिबरचा अभियंता. आणि या कॅलिबरच्या अभियंत्यांवर हे सत्ताधारी लोक निलंबनाची कारवाई करतात, प्रामाणिकपणे काम करत असत, त्यांना धडा शिकवायला पाहिजे. म्हणून मी सगळे इतिहास तुम्हाला सांगितला. एवढंच म्हणतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.